हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम टू द DPC ऑनलाईन क्लासेस. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं प्रेशर डिफरन्स अक्रॉस द फ्री लिक्विड सरफेस. त्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं जर फ्री लिक्विड सरफेस प्लेन असेल तर देअर इज नो प्रेशर डिफरन्स, आणि जर फ्री लिक्विड सरफेस कर्व्ड असेल म्हणजे कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव्ह असेल देअर एक्झिस्ट प्रेशर डिफरन्स अक्रॉस द फ्री लिक्विड सरफेस. ओके, आणि आपण त्याच्यात मेन पॉईंट असा स्टडी केला होता प्रेशर ऑन कॉन्केव्ह सरफेस इज मोर दॅन द प्रेशर ऑन कॉन्व्हेक्स सरफेस. म्हणजे कसं बाळांनो बघा, तुम्हाला आठवतंय का लास्ट लेक्चर मध्ये आपण असं पाहिलं होतं या दोन टाईपच्या सरफेस घेतल्या. ही प्लेन सरफेस होती. या प्लेन सरफेसच्या बाबतीत पाहिलं होतं की हा ए पॉइंट आणि हा बी पॉइंट होता, तर प्रेशर ॲट पॉइंट ए इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉइंट बी. बट बाळांनो ही जी दुसरी सरफेस होती ही कशी कर्व्ड सरफेस आहे, म्हणजे कशी वरून पाहिलं इकडून तर ही कॉन्व्हेक्स सरफेस होती आणि आतून पाहिली तर कसली होती ही कॉन्केव्ह सरफेस होते. ठीक आहे, मग आपण ह्या फिनॉमिनांमध्ये या लेक्चरमध्ये आपण असं स्टडी केलं. हा ए आणि बी दोन पॉइंट घेतले तर आपल्याला असं कळलं होतं प्रेशर ॲट पॉइंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉइंट ए. म्हणजे आपल्याला असं समजलं होतं, काय समजलं होतं आपल्याला की कॉन्केव्ह सरफेस बघा आतूनची जी आहे ते कॉन्केव्ह सरफेसवरचं प्रेशर कॉन्व्हेक्स सरफेस पेक्षा जास्त आहे. मग एवढा भाग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि पुढच्या पॉइंटकडे जायचं आहे. पुन्हा एकदा मला तुम्हाला आठवून द्यावं असं वाटेल, जर प्लेन लिक्विड सरफेस असेल तर प्रेशर डिफरन्स झिरोच असतो बेटा. बट इफ द फ्री लिक्विड सरफेस इज कॉन्केव्ह ऑर कॉन्व्हेक्स देअर एक्झिस्ट अ प्रेशर डिफरन्स अक्रॉस द फ्री लिक्विड सरफेस. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज दॅट, नोट करून ठेवा, कॉन्केव्ह सरफेसवरचं प्रेशर इज ग्रेटर दॅन द प्रेशर ऑन कॉन्व्हेक्स सरफेस. ओके, मग चला आता हे लक्षात ठेवा आणि आता पुढच्या पॉइंटकडे आपल्याला जायचंय. आपल्याला पाहायचंय ड्रॉप्स अँड बबल्स यांच्या आतलं प्रेशर काय असते. एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप्स अँड बबल्स. या लाप्लासेस लॉ असं सुद्धा म्हणतात याला. बघा हा लाप्लासेस लॉ म्हणतो याला, किंवा यालाच आपण आणखीन असं म्हणून एक्सेस प्रेशर आपल्याला फाइंड आउट करायचंय इन केस ऑफ कुणाला ड्रॉप्स आणि बबल्स. ठीक आहे, मग आता हे सांगायचं काम लाप्लासेस लॉ न आपल्याला मिळतंय म्हणून त्याला लाप्लासेस लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन असं सुद्धा म्हणतात. पण तुम्ही सिंपल पॉइंट एक लक्षात ठेवून द्यायचा की वी वॉन्ट टू जस्ट फाइंड द एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप्स. हे ड्रॉप्स आणि बबल्स जे काही असतील त्यांच्या आतलं प्रेशर काढायचं. ठीक आहे, मग चला मी पहिल्यांदा तुम्हाला काढून देतो एक्सेस प्रेशर इन केस ऑफ ड्रॉप्स. बघा काय हेडिंग लावायला, एक्सेस प्रेशर ऑफ ड्रॉप्सच्या बाबतीत बघा आपण एक्सेस प्रेशर फाइंड आउट करायचा प्रयत्न करू. आधी तर बाळांनो तुम्हाला डिफरन्स कळायला पाहिजे की ड्रॉप्स आणि बबल्समध्ये काय बेसिक डिफरन्स आहे. बघा पाण्याचा थेंब म्हणतो आपण किंवा सोप सोल्युशनचा बबल असेल. बबल्स आणि ड्रॉप्समध्ये बेसिक डिफरन्स काय असते की बबल्सच्या आतून पण एअर आहे आणि बाहेरून पण एअर आहे. म्हणजे काय, देअर आर टू सरफेसेस ऑफ बबल्स विच आर इन कॉन्टॅक्ट विथ द एअर. मग तिथं इन्क्रीज इन एरिया ज्या बी वेळेस असेल, डिक्रीज इन एरिया जो बी असेल त्यावेळेस तो ट्वाइस करायचा असते. ठीक आहे, कसं ते हे एक्सप्रेशन काढताना तुम्हाला कळल. मग आता मी पहिल्यांदा फक्त एक डिफरन्स तुमच्या लक्षात आणून दिला की ड्रॉप्स आणि बबल्स मध्ये बेसिक डिफरन्स काय. म्हणा नाही कळालं तर कळालेलं असते बाळांनो तुम्हाला. ड्रॉप्समध्ये आतून एअर असते का, नाहीये, पण बबल्समध्ये आतून पण एअर आहे आणि बाहेरून पण एअर आहे, लक्षात ठेवायचं. आणि आपल्याला गेल्या लेक्चरमधल्या आर्टिकलनं सांगितलंय कॉन्केव्ह सरफेसवरचं प्रेशर जास्त असते. बरं जाऊ द्या, आता आपण ज्या वेळेस ह्या ड्रॉप्स किंवा बबल्स बद्दल बोलू बाळांनो, हे ड्रॉप्स असतील किंवा बबल्स असू द्या, काही पण असू द्या, दे आर ऑलवेज स्पेरिकल इन शेप. तुम्हाला असं म्हणतात कधी कधी वाय द ड्रॉप्स अँड बबल्स आर स्पेरिकल इन शेप. तुम्हाला माहिती सरफेस टेन्शनची ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. सरफेस टेन्शनची जी बी काही लिक्विडची फ्री लिक्विड सरफेस असेल, कालच्याच तासात पाहिलं आपण, ड्यू टू सरफेस टेन्शन प्रत्येक मॉलिक्यूल काय करतो, फोर्स एक्सपिरियन्स करतो ड्यू टू द सरफेस टेन्शन. आणि त्याच्यामुळं अशी अंडर टेन्शन राहते सरफेस त्याची, आणि त्या टेन्शनमुळं काय करते, सरफेस टेन्शनमुळे प्रत्येक लिक्विड सरफेस काय करते, ट्राय टू मिनिमाइज इट्स सरफेस एरिया. स्वतःचा सरफेस एरिया कमीत कमी करायचा प्रयत्न करते आणि मिनिमाइज सरफेस एरिया करण्यासाठी ते स्पेरिकल शेप अटेंड करते. मग नीट लक्षात घ्या, जर सरफेस टेन्शन नसतं बाळांनो तर ड्रॉप्स अँड बबल्स आर नॉट स्पेरिकल इन शेप. ते स्पेरिकल शेप मध्ये असते का, नसते बाळांनो. म्हणजे ड्रॉप्स आणि बबल्स
यांचा आपल्याला सध्या जो स्पेरिकल शेप दिसतो दॅट स्पेरिकल शेप इज ड्यू टू द सरफेस टेन्शन. ठीक आहे, सरफेस टेन्शन मुळे स्पेरिकल शेप काय तर मी सांगितलेलं आताचं कारण कोणतं की प्रत्येक लिक्विड काय करतं त्याच्या सरफेस टेन्शन मुळे ट्राय टू मिनिमाइज इट्स सरफेस एरिया. कारण फ्री लिक्विड सरफेस मधला प्रत्येक मॉलिक्यूल इनवर्ड पूल एक्सपिरियन्स करतो. लिक्विड त्याला आतमध्ये पूल करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे जी फ्री लिक्विड सरफेस आहे ऑलवेज ट्राय टू मिनिमाइज इट्स सरफेस एरिया. मग सगळ्यात कमीत कमी सरफेस एरिया स्पियर मध्ये मेंटेन होत असतो बाळांनो. म्हणून तर ड्रॉप्स अँड बबल्स आर स्पेरिकल इन शेप बट इट इज पॉसिबल ओनली व्हेन इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड. ग्रॅव्हिटीचा इफेक्ट निग्लेक्ट केला तर परफेक्ट स्पेरिकल शेप असते. अदरवाइज बेटा जर का ग्रॅव्हिटीचा इफेक्ट आपण विचारात घेतला कन्सिडर केला देन बबल्स अँड ड्रॉप्स आर नॉट स्पेरिकल इन शेप बट दे आर इलिप्टिकल इन शेप. त्यांचा इलिप्टिकल शेप बनल. ठीक आहे, बरं काही का असना एक पॉइंट तुमच्या डोक्यात आता शिरलेला आहे कोणता की या सरफेस टेन्शन मुळे प्रत्येक ड्रॉप्स अँड बबल्स दे आर स्पेरिकल इन शेप. त्यांचा शेप कसा व्हायलाय स्पेरिकल व्हायलाय. ओके, चला समजलं तुम्हाला. पुढे जाऊ आपण. आता काय करायचं आपल्याला कालच्या आर्टिकलनं आपल्याला शिकवलेलं आहे काय कॉन्केव्ह सरफेसवरचं प्रेशर जास्त आहे आणि कॉन्व्हेक्स वरचं कमी. बघा ड्रॉप्स किंवा बबल्स स्पेरिकल इन शेप असतात म्हटलं म्हणजे काय रे बेटा हा जर ड्रॉप असेल हा जर बबल असेल बघा याची इनसाइड सरफेस कशी बेटा इनसाइड सरफेस कशी कॉन्केव्ह आहे आणि आउटसाइड कशी असते रे कॉन्व्हेक्स असेल. मग कोणालाही कळल याच्या आतलं प्रेशर PI घेतलं बाहेरचं प्रेशर P0 घेतलं तर ऑलवेज दिस PI इज ग्रेटर दॅन P0 असेल. म्हणजे काय इनसाइड प्रेशर इज ऑलवेज ग्रेटर दॅन द आउटसाइड प्रेशर. मग ह्या दोन प्रेशर मधला जो बी डिफरन्स असेल बेटा याला आपण म्हणायचं एक्सेस प्रेशर. ठीक आहे, मग आता एक्सेस प्रेशरचा मीनिंग काय कळालं तुम्हाला इन केस ऑफ द ड्रॉप्स अँड बबल्स काय समजलं इनसाइड प्रेशर इज ऑलवेज ग्रेटर दॅन द आउटसाइड प्रेशर. सो दिस डिफरन्स बिटवीन इनसाइड प्रेशर अँड आउटसाइड प्रेशर इज कॉल्ड द एक्सेस प्रेशर. आणि बाळांनो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला या एक्सेस प्रेशरचं डेरिवेशन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर लावा मग हेडिंग सर्वजण एक्सेस प्रेशर ऑफ ड्रॉप्स. ड्रॉप्सच्या बाबतीत काढायचं आहे की एक्सेस प्रेशर काय असेल ते. चला मग आता अतिशय सिंपल डेरिवेशन आहे. आधी ड्रॉप्सचं काढू पुन्हा बबल्सचं सुद्धा काढू आपण. ठीक आहे, पहिल्यांदा ड्रॉप्सचं काढायला जाऊ म्हणून मी काय करा म्हणतो तुम्हाला तेव्हा मी असं म्हणेल काय कन्सिडर अ ड्रॉप ऑफ रेडियस. बघा एक R रेडियसचा ड्रॉप कन्सिडर करा म्हणतोय. ड्रॉप ऑफ रेडियस R ॲज शोन इन फिगर. मी मुद्दामहून डायग्राम काढायलो त्याची कारण डायग्राम काढलं की आपल्याला एक्सेस प्रेशर काढणं सोपं आहे. तुम्हाला मला वाटतंय बाळांनो आता ह्याचा कन्सेप्ट तुम्हाला कळालाय चांगला. व्हॉट इज मीन बाय द एक्सेस प्रेशर काय असतंय मी आत्ताच सांगितलंय ड्रॉप्स आणि बबलची इनसाइड सरफेस कॉन्केव्ह आहे. सो इनसाइड प्रेशर इज ऑलवेज ग्रेटर दॅन आउटसाइड प्रेशर. मग ह्या दोन प्रेशर मधला जो डिफरन्स आहे का बेटा दॅट डिफरन्स इज नोन ॲज द एक्सेस प्रेशर. ठीक आहे, मग आता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे एक्सेस प्रेशर काढणं म्हणजे ड्रॉपच्या आतलं प्रेशर जास्त आहे बाहेरचं प्रेशर कमी त्या दोघातला डिफरन्स काढून घेणं त्याला म्हणायचं एक्सेस प्रेशर. ठीक आहे, चला मग आपण काय कन्सिडर केलं बेटा एक ड्रॉप कन्सिडर करायचा आहे हुज रेडियस इज R. इमॅजिन करा एक असा लिक्विडचा ड्रॉप आहे वॉटर ड्रॉप आहे असं समजू हुज रेडियस इज R आहे ह्याचे. ठीक आहे, चला ह्याची रेडियस R आहे. मग आता आपण काय केलं की इनसाइड प्रेशर जास्त आहे इनक्रीज केला आपण ते आणखी आणि त्याची रेडियस इनक्रीज केली. इमॅजिन करा रेडियस ऑफ दिस ड्रॉप इनक्रीजेस फ्रॉम R टू R प्लस डेल्टा R. मी काय म्हणतोय हे तुम्हाला समजायलंय का बघा माझं काय म्हणणं आहे हे जे एवढा अंतर आहे का बेटा याला डेल्टा R असं म्हणू आपण आणि असं समजू ह्या ड्रॉपची रेडियस आपण R पासून R प्लस डेल्टा R एवढी रेडियस केली मी याला R प्लस डेल्टा R असं लिहून टाकतो. ठीक आहे, आता ही नवीन रेडियस झाली म्हणजे डेल्टा R एवढा इनक्रीज इन द रेडियस ऑफ ड्रॉप असा झाला असं इमॅजिन करायचंय. मग बघा R काय असेल रेडियस ऑफ द ड्रॉप R प्लस डेल्टा R काय असेल न्यू रेडियस ऑफ द ड्रॉप आणि डेल्टा R असेल इनक्रीज इन ड्रॉप. ह्याच्या आतलं प्रेशर PI समजू बेटा बाहेरचं P0 समजू. मग PI इनसाइड प्रेशर P0 आउटसाइड प्रेशर अँड वी वॉन्ट टू डिटरमाइन द एक्सेस प्रेशर मीन्स व्हॉट वी वॉन्ट टू डिटरमाइन डिफरन्स बिटवीन दिस इनसाइड प्रेशर अँड द आउटसाइड प्रेशर. ओके,
PI मायनस P0 काढायचं आपल्याला. चला बेटा मी काय म्हणतो तुम्हाला, तर मी असं म्हणतो अगोदर इनिशियल सरफेस एरिया काढा म्हटलं मी या ड्रॉपचा. इनिशियल सरफेस एरिया ऑफ ड्रॉप, हा जो ड्रॉप आहे मी त्याचा इनिशियल सरफेस एरिया किती असेल म्हटलं तर आपण असं म्हणू A1 4πr². कुणाला आहे माहिती आहे ड्रॉपचा म्हणजे स्पिअरचा सरफेस एरिया किती असतो 4πr². त्याचा यूज केला बेटा आणि इथं मी इनिशियल सरफेस एरिया काढून घेतला. सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. आधी ड्रॉपची रेडियस r होती. इनिशियल रेडियस ऑफ ड्रॉप इज r, सो इट्स सरफेस एरिया A1 इज इक्वल टू 4π × r². नाव काय म्हणलं आपण, रेडियस ऑफ ड्रॉप इन्क्रीजेस फ्रॉम r टू r प्लस डेल्टा r. बघ बेटा काय कन्सिडर करायचे की इनिशियली रेडियस ऑफ दिस ड्रॉप इज r and after some time radius of this drop increases from r to r plus delta r. एवढ्या ऐवजी एवढी रेडियस झाली. मग बेटा जर रेडियस इन्क्रीज झाली तर त्या ड्रॉपचा सरफेस एरिया सुद्धा इन्क्रीज होईल. मान्य आहे का तुला. काय म्हटलं मी, when radius of drop increases from r to r plus delta r then radius of the drop increases and hence its surface area also increases. So new surface area initial होता आधीचा, आता फायनल म्हणू आपण. फायनल सरफेस एरिया, फायनल सरफेस एरिया ऑफ ड्रॉप, ह्या ड्रॉपचा जो काय फायनल सरफेस एरिया इज किती असेल A2 म्हणू आपण. तो कसा असेल रे बेटा 4π आणि r च्या ऐवजी r प्लस डेल्टा r आणि याचा स्क्वेअर असेल. बघा आधीची रेडियस r होती, नवीन रेडियस r प्लस डेल्टा r याचा स्क्वेअर आहे आणि जर याला सिम्प्लिफाय केलं आपल्याला असं मिळेल r² प्लस 2r इंटू डेल्टा r प्लस डेल्टा r चा स्क्वेअर. आणि बेटा याला जर मल्टिप्लाय केलं तर मी इथं लिहू शकतोय फायनल सरफेस एरिया इज गिवन बाय दिस 4πr². बघा 4π न मल्टिप्लाय करतो मी, हे 8πr इंटू डेल्टा r प्लस हे 4π इंटू डेल्टा r चा स्क्वेअर. ठीक आहे. बघा चला तो फायनल सरफेस एरिया झाला. बेटा आता तुम्हाला विचार करायचा आहे, बघा हा डेल्टा r इज व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. डेल्टा r इज व्हेरी व्हेरी स्मॉल, तर ते डेल्टा r जर स्मॉल असेल तर त्याचा जो स्क्वेअर होईल तो त्याच्यापेक्षा छोटा असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही 0.2 चा स्क्वेअर काय लिहिता बेटा 0.04, म्हणजे त्याच्यापेक्षा छोटा त्याचा स्क्वेअर झाला. म्हणजे काय म्हणणार मी, हे काय इथं लक्षात आणून दिलं मी, हेअर डेल्टा r इज व्हेरी स्मॉल किंवा त्याला व्हेरी व्हेरी स्मॉल म्हणा. अँड हेन्स याच्यामुळं काय करावं लागेल आपल्याला सांगा मला. अँड हेन्स डेल्टा r² कॅन बी निग्लेक्टेड. या डेल्टा r² ला आपण निग्लेक्ट करू शकतो. ठीक आहे. चला जरा जागेची थोडीशी कमतरता आहे आपल्याकडं, समजून घ्या तुम्ही. इथं मी छोटं छोटं लिहायला लागलोय. चला काय करता येईल मग, हा फायनल सरफेस एरिया A2 इज इक्वल टू 4πr². हे काय याला निग्लेक्ट करायचं आपल्याला इंटू 8πr इंटू डेल्टा r असं आलं. ठीक आहे. हा झाला फायनल सरफेस एरिया. नाव बघा आता सगळ्यांनी इथं नीट लक्ष द्यायचं. मी काय म्हणतोय, A2 हा फायनल सरफेस एरिया आहे, A1 इनिशियल सरफेस एरिया आहे. नाव इन्क्रीज इन एरिया, बघा ना आधीची रेडियस किती होती बेटा ड्रॉपची r, नवीन झाली r प्लस डेल्टा r. डेल्टा r एवढ्यानं रेडियस तर इन्क्रीज झाली. ऑल्सो देर इज इन्क्रीज इन द सरफेस एरिया ऑफ दिस ड्रॉप. मग याची सरफेस एरिया इन्क्रीज झाला, तो काढायचा आहे तर कसा काढता येईल, म्हणून नाव इन्क्रीज इन एरिया. या एरिया मधली इन्क्रीज कशी काढता येईल आपल्याला सांगा. मी त्याला DA म्हणतो, तर हा असेल A2 मायनस A1. बघा बरं रफ मध्ये कॅल्क्युलेशन करा. A2 मायनस A1, A2 मायनस A1 बघा इथला हा 4πr² आणि हा 4πr² कॅन्सल होईल. इन्क्रीज इन सरफेस एरिया काय आला 8πr इंटू डेल्टा r असा आला. ठीक आहे. चला मी काय म्हटलं तुम्हाला नीट लक्षात घ्यायचं. काय म्हटलं मी आधी सांगितलं की ड्रॉपची इनिशियल रेडियस r होती बेटा, नंतर r प्लस डेल्टा r केली, त्याच्यामुळे इट्स सरफेस एरिया इन्क्रीजेस अँड वी हॅव कॅल्क्युलेटेड इन्क्रीज इन सरफेस एरिया DA विच इज गिवन बाय दिस A2 मायनस A1 and it is 8πr into delta r. कसं काढलं रे, A2 मधून हा A1 सरळ सरळ मायनस केला, हे 4πr² आणि हे 4πr² कॅन्सल झाले, शिल्लक राहिले फक्त 8πr into delta r, which indicates that काय इंडिकेट करायले, when radius of this drop increases from r to r plus delta r then its surface area increases by 8πr into delta r. म्हणजे काय, रेडियस r ची डेल्टा r न वाढली की एरिया एवढ्यानं इन्क्रीज व्हायला. कसं
कसा 8 पाय आर इंटू डेल्टा आर. नाव मग तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे ड्रॉप्स अँड बबल्स मध्ये आपण सुरुवातीलाच पाहिलं जर सरफेस एरिया इन्क्रीज झाला तर तिथं काहीतरी वर्क डन होतं. मग आठवा ते रिलेशन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जीचे. सरफेस एनर्जी म्हणजे वर्क डन होतं dw इज इक्वल टू टी इंटू dm. मग आता मी काय काढायलोय नाव वर्क डन काढायचंय मला बरोबर आहे. वर्क डन फॉर दिस इन्क्रीज हा जो एरिया इन्क्रीज झाला त्याच्यासाठी मी वर्क डन काढलं dw म्हणतो मी ते टी इंटू डी न मिळेल म्हणजेच किती झालं बेटा टी इंटू डी ए किती आपला 8 पाय आर इंटू डेल्टा आर हा डी ए झाला. ओके मग चला आता मला प्रश्न आहे की हे वर्क डन कसं काढायचं. बाळांनो आपल्याला वर्क डनची एक सेपरेट डेफिनेशन माहिती. कोणती डेफिनेशन माहिती वर्क डन इज अ प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. मग आता मला सांगा इथं फोर्स आपण एफ घेऊ कशामुळे फोर्स अप्लाय होईल आतल्या जास्तीच्या प्रेशरमुळे एक्सेस प्रेशरमुळे या ड्रॉपवरती फोर्स अप्लाय होईल आणि त्याच्यामुळे डेल्टा आर एवढं डिस्प्लेसमेंट झालं. म्हणजे माझ्या जर मनात आलं मी या वर्क डनला असं लिहू शकतोय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट डेल्टा आर इज इक्वल टू टी इंटू दिस 8 पाय आर इंटू डेल्टा आर. ओके चला असं लिहिता येईल. मग मला सांगा आता ह्या फोर्स कसं काढता येईल आपल्याला. फोर्स तर इथं कसं काढू शकतो तर आपल्याला कुणालाही प्रेशरची डेफिनेशन पाठ आहे ना. प्रेशर काय असतंय फोर्स अपॉन एरिया करेक्ट आहे. मग इथं प्रेशर किती रे बेटा आतलं प्रेशर जास्त आहे तर मी असं म्हणतो पी आय मायनस पी झिरो या प्रेशरला पी आय मायनस पी झिरो एवढं एक्सेस प्रेशर अप्लाय होईल म्हणून तिथं फोर्स अप्लाय होतं एफ अपॉन इनिशियल सरफेस एरिया ह्याचा काय घ्यावं लागेल A1. मग याच्यावरून जर मला फोर्स काढायचं झालं तर A1 इकडे जाईल पी आय मायनस पी झिरो इंटू A1 लिहिता येईल. म्हणून नीट बघा सर्वजण मी या फोर्सला कसं लिहितो कसं लिहिणार पी आय मायनस पी झिरो म्हणजे प्रेशर मल्टिप्लाइड बाय इनिशियल सरफेस एरिया इंटू डेल्टा आर इज इक्वल टू टी इंटू 8 पाय आर इंटू डेल्टा आर असं आलं. बघा पुन्हा पुन्हा मी सांगतोय तुम्हाला मी काय केलं या फोर्सला कसं लिहिलं एक्सेस प्रेशर मल्टिप्लाइड बाय एरिया असं लिहिलं बेटा. ठीक आहे एक्सेस प्रेशर मल्टिप्लाइड बाय एरिया हे एवढी टर्म आणली मी कुणाच्या जागी ही टर्म आणली बेटा तर ही टर्म आणली मी या फोर्सच्या जागी डेल्टा आर तर आधीच आहे. मग चला A1 मला माहिती A1 म्हणजे काय इनिशियल सरफेस एरिया हे बघशील बेटा इथं काढून ठेवला होता आपण किती 4 पाय आर स्क्वेअर करेक्ट आहे. मी त्याची इथं व्हॅल्यू पुट करतो काय आलं मग मला हे एक्सेस प्रेशर काढायचंय पी आय मायनस पी झिरो A1 म्हणजे 4 पाय आर स्क्वेअर इंटू हे डेल्टा आर इज इक्वल टू टी इंटू दिस 8 पाय आर इंटू डेल्टा आर. बघ बेटा आता तुझ्या आवडीचं काम काय करायचं तुला आता जे कॅन्सल होतं ते कॅन्सल करायचं डेल्टा आर कॅन्सल हे पाय आणि हे पाय कॅन्सल आरचा स्क्वेअर आणि हे आर पण कॅन्सल काय काय शिल्लक राहिलं इथं पी आय मायनस पी झिरो इंटू इथं शिल्लक राहिले बघा 4r इज इक्वल टू 8t म्हणजेच ह्याला असं लिहिता येऊ शकतंय दिस पी आय मायनस पी झिरो इज इक्वल टू 8t अपॉन 4r म्हणजेच किती आले रे 2t अपॉन r आणि हे झालं एक्सप्रेशन फॉर द एक्सेस प्रेशर. बघ बेटा काय केलं मी कळालं का इथं एक्सेस प्रेशर काढायला या 4r ला पुढे सेंड केलं आणि 4 इंटू 2 8 झाले 2t अपॉन r आणि हे झालं एक्सप्रेशन फॉर द एक्सेस प्रेशर इन केस ऑफ ड्रॉप्स. मग ड्रॉपच्या आतलं काढलं एक्सेस प्रेशर किती आलं ते तर 2t अपॉन r असं आलं. ठीक आहे आता ह्या ड्रॉपच्या ऐवजी जर बबल असता बेटा तर किती आलं असतं 4t अपॉन r कसं ते बघू आपण त्याला डिस्कस करू पण सध्या नीट लक्षात ठेवा इथं हे जे इक्वेशन मिळालं कशाचं पी आय मायनस पी झिरो इट इज गिवन बाय 2t डिवायडेड बाय r विच इंडिकेट्स दॅट एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप्स इज गिवन बाय 2t अपॉन r हे लाप्लास सायंटिस्टनं फाइंड करायचं काम केलं. देअरफॉर दिस इक्वेशन इज ऑल्सो नोन ॲज लाप्लास लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन लाप्लासेस लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन असं सुद्धा म्हणतात बेटा. मग तुम्ही आता वर्गात आम्ही तुम्हाला एक्सेस प्रेशर काढायला शिकवतो आणि परीक्षा जर तुम्हाला म्हटले स्टेट द लाप्लासेस लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन तर बेटा तुला आठवलं पाहिजे लाप्लासेस लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन म्हणजे कोण आहे हे एक्सेस प्रेशरचं डेरिवेशन आहे जे की ड्रॉप साठी काय असतंय पी आय मायनस पी झिरो इज इक्वल टू 2t अपॉन r. बेटा तुला थोड्या वेळानं कळणार आहे जर का हा ड्रॉपच्या ऐवजी बबल
बबल असता, इन केस ऑफ बबल दिस एक्सप्रेशन बिकम्स Pi मायनस P0 इज इक्वल टू 2T अपॉन R च्या ऐवजी 4T अपॉन R येतं का ते तुला थोड्या वेळाने समजेल. सध्याला ड्रॉप्स बद्दल बोलूयात आपण. मग चला आता मी वापस चाललोय थोडंसं. एक्सेस प्रेशर काढताना बेटा सुरुवातीला एक ड्रॉप घ्यायचा हुज रेडियस इज R, त्याचा इनिशियल सरफेस एरिया काढायचा 4 pi R स्क्वेअर. असाच का आला बेटा, याचं कारण असं आहे. असाच का आला त्याचं कारण असं आहे, ड्रॉप्स अँड बबल्स आर स्पेरिकल इन शेप, दे आर स्पेरिकल इन शेप म्हणून सरफेस एरिया असा असतो बेटा. ठीक आहे. बरं चला इनिशियल सरफेस एरिया काढला. पुन्हा सांगितलं की नाव कन्सिडर रेडियस ऑफ दिस ड्रॉप इन्क्रीजेस फ्रॉम R टू R प्लस डेल्टा R. देयर इज इन्क्रीज इन रेडियस ऑफ द बबल ड्रॉप अँड हेन्स देयर इज इन्क्रीज इन सरफेस एरिया. सो फायनल सरफेस एरिया A2 काढायचा प्रयत्न केला बेटा, तो एवढा आला. आपण या ठिकाणी राऊंड करून ठेवलाय. ह्या डेल्टा R स्क्वेअरला कार्य निग्लेक्ट केलं तर आपण असं सांगितलंय इन्क्रीज इन रेडियस ऑफ द ड्रॉप इज व्हेरी व्हेरी स्मॉल, सो इट्स स्क्वेअर कॅन बी निग्लेक्टेड. सो वी हॅव निग्लेक्टेड दिस टर्म डेल्टा R स्क्वेअर. ओके चला डेल्टा R स्क्वेअरला निग्लेक्ट केलं. हा फायनल सरफेस एरिया झाला. नाव इन्क्रीज इन एरिया इज गिवन बाय A2 मायनस A1 मीन्स व्हॉट 8 pi R इंटू डेल्टा R असं काढून टाकलं आपण. आणि हा इन्क्रीज इन एरिया इथला काढून घेतला. मग वर्क डन काढलं की एवढ्यानं रेडियस इन्क्रीज करण्यामध्ये किती वर्क डन होईल. तर आपण कोणती रिलेशन यूज केली बेटा, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. सो बाय युजिंग दॅट रिलेशन वी हॅव डिराइव्ड एक्सप्रेशन फॉर द वर्क डन ॲज T इंटू 8 pi R इंटू डेल्टा R. नाव आपण काय केलं इथं पुन्हा वर्क डनची आपल्याला माहित असलेली डेफिनेशन यूज केली बेटा. बघ इथं जे हे वर्क डन आलेलं आहे याला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असं लिहिलंय. पुन्हा मी फोर्स कसं काढलंय, फोर्स आणि प्रेशर मध्ये काय रिलेशन आहे बेटा, प्रेशर इज गिवन बाय फोर्स पर युनिट एरिया. मग मी ते इथं यूज करून टाकलं. फोर्स कॅन बी रिटन ॲज प्रेशर इंटू एरिया, बट हिअर हाऊ मच प्रेशर, किती प्रेशर घ्यायचं तर एक्सेस प्रेशर एवढं घ्या बेटा. आतून जे जास्तीचं प्रेशर अप्लाय व्हायलंय त्याच्यामुळे त्याची रेडियस इन्क्रीज होईल. म्हणून हे जे फोर्स आहे दिस फोर्स इज अप्लाइड ड्यू टू द एक्सेस प्रेशर. सो आय हॅव एक्सप्रेस्ड दिस फोर्स in terms of the pressure into area because by the definition of pressure it is the force upon area. So we can write force as a pressure into area. Okay चला याला एक्सप्रेस केलं आणि याला फक्त सिम्प्लिफाय करत गेलो बेटा. ज्या सारख्या सारख्या टर्म्स आहेत त्या कॅन्सल केल्या अँड शेवटी फायनली वी हॅव डिराइव्ड द एक्सप्रेशन फॉर द एक्सेस प्रेशर. एक्सेस मीन्स व्हॉट, इट इज द ॲडिशनल प्रेशर. वाय प्रेशर इज ॲडिशनल, बिकॉज इनर surface of the drop is concave surface while outer surface is a convex surface. And we have seen in a last lecture pressure on concave side or surface is more than pressure on convex surface. ठीक आहे. तर असं हे एक्सेस प्रेशर काढलं बेटा. आता होऊ शकतं तुला कधी कधी हे बबल साठी एक्सेस प्रेशर काढा म्हणतील. सेम स्टेप आपण अप्लाय करायच्या. ठीक आहे. चला लावा हेडिंग आता एक्सेस प्रेशर फॉर बबल्स किंवा एक्सेस प्रेशर इन केस ऑफ बबल्स असं म्हणू आपण. हे एक्सेस प्रेशर इन केस ऑफ ड्रॉप्स काढलं. आता आपण बबल्स कडे जाऊ. म्हणून मी हेडिंग लावायलोय एक्सेस प्रेशर इन केस ऑफ बबल्स. इन केस ऑफ बबल्स. मग बघा आता बबल्स मध्ये आणि ड्रॉप मध्ये काय फरक आहे बेटा. पुन्हा तेच काम मी डबल एकदा करायलो. काय आपण काय कन्सिडर करू, सुरुवातीला एक बबल कन्सिडर करू. हा बबल आहे. आता डिफरन्स काय बेटा मगाशात आणि आताच्या ह्याच्यामध्ये, बबल वाटाणा का हा. चला पुन्हा एकदा ड्रॉ करतो मी. इमॅजिन करा हा असा बबल होता. बबल आणि ड्रॉप मध्ये काय फरक आहे बेटा, काय फरक आहे. बबल मध्ये इनर अँड आउटर सरफेस, आतून पण एअर आहे आणि बाहेरून पण एअर आहे. ड्रॉप मध्ये इनर साइडला काय होतं, लिक्विड असेल आणि बाहेर मात्र एअर असेल. मग याच्या दोन्ही भागामध्ये म्हणजे आतून आणि बाहेरून दोन्हीकडून एअर आहे. मग असं इमॅजिन करू याची इनिशियल रेडियस R आहे आणि ह्या एक्सेस प्रेशर मुळे याची सुद्धा रेडियस बेटा आता जशी इन्क्रीज झाली तशी इन्क्रीज व्हायली. आपण असं म्हणू कितीने इन्क्रीज व्हायली, दिस इन्क्रीज इज डेल्टा R. सो दिस न्यू रेडियस ऑफ बबल इज R प्लस डेल्टा R एवढी रेडियस आहे. पुन्हा तेच
याचा इनिशियल सरफेस एरिया काढतो बेटा मी. किती असेल? इनिशियल रेडियस ऑफ दिस बबल इज r. सो इट्स इनिशियल सरफेस एरिया इज 4 pi r स्क्वेअर. नेमका चेंज कुठं होणार आहे बेटा ते तुला समजल. ठीक आहे. चला आपण नंतर रेडियस म्हणू. रेडियस ऑफ दिस बबल इन्क्रीजेस फ्रॉम r to r plus delta r. सो वी कॅन राईट A2 म्हणजे फायनल सरफेस एरिया इज दिस r इज रिप्लेस्ड बाय r प्लस डेल्टा r याचा स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय करत गेला तर पुन्हा मगासारखं मिळेल. इथं काय काय मिळू शकतं बघा. दिस A2 इज इक्वल टू 4 pi इन ब्रॅकेट r स्क्वेअर प्लस 2r इंटू डेल्टा r प्लस डेल्टा r चा स्क्वेअर. कशाने एक्सपान्शन केलं? a प्लस b चा स्क्वेअर. बेटा मी आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतो सेम मगासारखं सर्व. हे 8 pi r इंटू डेल्टा r प्लस 4 pi इंटू डेल्टा r स्क्वेअर. पुन्हा ही टर्म कशी? स्क्वेअर आहे म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल आहे, निग्लेक्ट करू. मग फायनल सरफेस एरिया झाला 4 pi r स्क्वेअर प्लस 8 pi r इंटू डेल्टा r असेल. ठीक आहे. मग आता मला सांगा, आता बबलच्या बाबतीत आतून आणि बाहेरून दोन्हीकडून एअर आहे. मग आता इन्क्रीज इन एरिया काढला. मग सारखी ड्रॉप्स किती आलता? 8 pi r इंटू डेल्टा r आलता. बट ह्या इन्क्रीज इन एरियाला आता मला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. आणि बेटा हा एवढा वेगळा पार्ट आला इथं. 2 न का मल्टिप्लाय केलं? कारण बबलच्या आतून बी लिक्विड सरफेसच आहे आणि आतून पण एअर आहे बाहेरून पण एअर आहे. म्हणजे काय? देअर आर 2 सरफेसेस ऑफ द बबल्स इन कॉन्टॅक्ट विथ एअर. मग आतून बी एरिया इन्क्रीज व्हायलाय आणि बाहेरून सुद्धा सरफेस एरिया इन्क्रीज व्हायलाय. म्हणून या 2 न मल्टिप्लाय करा आणि हा बेसिक डिफरन्स लक्षात घ्या. 16 pi r इंटू डेल्टा r एवढा डिफरन्स आहे ड्रॉप्स अँड बबल्स मध्ये. इन्क्रीज इन एरिया एवढा असेल बेटा. ठीक आहे. म्हणून इथंच A1 काय असेल? इथं घेताना का A1 काढताना 2 न मल्टिप्लाय करा. A2 सुद्धा काढत असताना 2 न मल्टिप्लाय करा. म्हणून हे इथून काय? ह्याला बघा मी इकडे सारून लिहितो. हे 2 इंटू हा सगळा भाग मी हे 2 इंटू हे 2 बाहेर लिहितो आणि आतमधला भाग जशाच तसा परत इथं लिहित असताना मी 2 बाहेर लिहितो. आतला भाग जशाच तसा हे 2 मी इकडे लिहिले किंवा इकडे लिहून टाकतो हे 2 आणि हे 16 आला. मग चला ड्रॉप्स आणि बबल्स मध्ये काय डिफरन्स तुम्हाला कळाला? ड्रॉप्स मध्ये फक्त बाहेरूनच एअर असते. बबल्स मध्ये आतली सरफेस सुद्धा इन कॉन्टॅक्ट इन एअर आहे. म्हणून तिथला इन्क्रीज इन एरिया हा दुप्पट घ्यायचा. तिथं 8 pi r होता तर इथं 16 pi r. बाकी सगळं पार्ट सेम आहे बेटा. कसा? बघा आता तुला जर वर्क डन काढायला लावलं तर तू काय म्हणणार? t इंटू DA न काढा. म्हणजे t इंटू DA किती आलाय? 16 pi r इंटू डेल्टा r. पुन्हा तुला माहिती वर्क डन कसं लिहिता येते? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे डेल्टा r. इट इज इक्वल टू t इंटू 16 pi r इंटू डेल्टा r आलं बेटा. चला पुन्हा फोर्सला काय लिहिता येते? PI मायनस P0 इंटू A1 इंटू R t इंटू 16 pi r इंटू डेल्टा r. हे मगाशी केलेलं काम आहे आपण तेच पुन्हा करायला म्हणून मी पळवायलो थोडंसं. काय केलं आपण? फोर्सला प्रेशर मल्टिप्लाइड बाय एरिया. चला आता इथं A1 ची व्हॅल्यू पुट करतो मी. मला हा PI मायनस P0 काढायचा होता. इंटू A1 म्हणजे 4 pi r स्क्वेअर इंटू हा डेल्टा r जशाच तसा राहील इंटू डेल्टा r किंवा इथं हे डेल्टा r आणि डेल्टा r कॅन्सल झाला. इट इज इक्वल टू t इंटू हे 16 pi r. पुन्हा हा पाय आणि हा पाय कॅन्सल. r स्क्वेअर आणि r कॅन्सल. सो दिस PI मायनस P0 इट इज इक्वल टू काय आले तिथं? 16t डिवायडेड बाय इथं राहिले 4r. म्हणजेच बघा हे PI मायनस P0 बेटा काय आलं? 4t अपॉन r. मग अशी किती आलता रे? 2t अपॉन r आलता. आता तो 4t अपॉन r झाला. काय डिफरन्स करायचा आहे तुला कळालेलं आहे. इथं 4 आला मग अशी 2 होता. असं का झालं रे बेटा? मगाशी ड्रॉप होते आता बबल्स होते. दोघातला बेसिक डिफरन्स काय होता? तर मगाशीच्या ह्याच्यामध्ये काय भाग होता? मगाशी ड्रॉपच्या बाबतीत एकच सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ एअर होती. बट इन केस ऑफ द बबल्स देयर आर 2 सरफेसेस विच आर इन कॉन्टॅक्ट विथ द एअर. ओके. म्हणून इथं 4t अपॉन r एवढा डिफरन्स नोट करायचा. आणि हे झालं एक्सप्रेशन फॉर द एक्सेस प्रेशर इन केस ऑफ बबल्स. ठीक आहे. चला आता आपण लागलीच बघू याच्यावरती प्रॉब्लेम कसा विचारतात. एक छोटे 1-2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करू म्हणजे आपल्याला हा कन्सेप्ट पटकन कळेल. ठीक आहे. चला घेऊन टाका पहिलं न्यूमेरिकल. पहिला प्रॉब्लेम याच्यावरचा काय म्हणतो ते म्हणजे प्रॉब्लेमच्या पण पुन्हा अडचणी नको आहेत. बघा मी एक असा प्रॉब्लेम गेलोय. व्हॉट शुड बी द डायमीटर. तुम्हाला नोट करायचा आहे पटकन. व्हॉट शुड बी द डायमीटर
what should be the diameter of water, what should be the diameter of water drop, what should be the diameter of water drop, so that what should be the diameter of water drop so that the excess pressure, so that the excess pressure inside it is 80 Newton per meter square. बघा काय म्हणतंय, ड्रॉपचा डायमीटर काढा म्हणते किती असेल ते, जे कशासाठी त्याचा इनसाइड प्रेशर म्हणते बुक बघा 80 न्यूटन पर मीटर स्क्वेअर असावं, आणि ब्रॅकेट मध्ये सांगितलेलं आहे सरफेस टेन्शन ऑफ वॉटर, मी त्याला थोडक्यात ST लिहिलोय. इट इज इक्वल टू किती गिवन आहे बघा 7.27 इंटू 10 टू द पॉवर किती गिवन आहे इथं -2 न्यूटन पर मीटर. तुम्हाला माहिती हे सरफेस टेन्शनचं युनिट असतंय. ठीक आहे, चला आपण याला सॉल्व करायचा प्रयत्न करू. बघा आपल्याला डायमीटर ऑफ द ड्रॉप काढायचा आहे. आपण आत्ताच बघितलेलं आहे. याचं पेनाचं टोपण कुठं पडलं, पेन पुन्हा चालणार नाही, मी घेतो थोडंसं. अरे हे फिरवायला लागलं रूममध्ये सर्व ठिकाणी. चला ठीक आहे, सापडलं. हां, हे नाही लावलं की हे लगेचच बंद पडतं बाळांनो, तुम्हाला माहिती, म्हणून सापडावं लागलं मला तसा. बरं चला आता काय म्हणते, व्हॉट शुड बी, काय काढायला सांगितले बघा आपल्याला, काय काढा म्हणते. अरे हे रॉंग लिहिलं मी, असं पाहिजे हे. What should be the diameter of water drop so that excess pressure inside it is 80 Newton per meter square. ठीक आहे, सरफेस टेन्शन ऑफ वॉटर एवढं आहे. मग बघा आपण आताच पाहिले एक्सेस प्रेशर म्हणजे PI मायनस P0 कुणासाठी रे बेटा, फॉर ड्रॉप्स. ड्रॉप म्हणता येतं तर ड्रॉपसाठी आपला फॉर्म्युला 2T/R असा होता. हा जर बबल असता तर आपण त्याला काय लिहिलं असतं, 4T/R असं लिहिलं असतं, बट इट इज द ड्रॉप. सो बघा हे एक्सेस प्रेशर गिवन आहे, डायमीटर काढा म्हणते म्हणजे मी रेडियसला इकडे आणतो, हे 2T/PI मायनस P0 म्हणजे किती झाले असते बेटा, मी इथं व्हॅल्यू पुट करतो. सरफेस टेन्शन किती 7.27 10 टू द पॉवर -2 होल डिवायडेड बाय एक्सेस प्रेशर इज 80. ठीक आहे, एक्सेस प्रेशर दिलेलं आहे म्हणजे PI मायनस P0 हे काय, PI मायनस P0 ची व्हॅल्यू. ठीक आहे, चला मी ह्या 2 ने याला डिवाइड केलं तर हे 40 आले. सो इट कॅन बी रिटर्न 7.27 10 टू द पॉवर -2 आणि ह्या 40 ला असं लिहिता येईल 4 इंटू 10 टू द पॉवर 1. 40 ला मी काय लिहिलं बेटा, 4 लिहिलं, 10 टू द पॉवर 1 आहे. चला हे किती आले, 4 1 जा 4, 3 राहिले, हे 8 आले, एवढे येऊन गेले. 10 टू द पॉवर -3 हा वर गेला म्हणजे हा आला 1.82 मिलीमीटर. बघा हे -3 गायब करा, हे मीटरमध्ये, हे मिलीमीटरमध्ये, हे रेडियस आहे. बट आपल्याला डायमीटर काढायचा, हा 2R असतंय. 2R म्हणजे मी याला 2 न मल्टिप्लाय करतो, 2 2 R 4, हे 16 कॅरी 1 आणि हे 3.64 मिलीमीटर एवढा आन्सर असायला पाहिजे होतं. म्हणजे बघा आपल्या वर्गातल्या भाषेत हा गुलाबजामुन प्रॉब्लेम आहे, एकदम सरळ सोडवून टाकायचा. काही ह्याच्यात ट्विस्ट बिलकुल नाही आहे. काय दिलं होतं, फक्त एक्सेस प्रेशर दिलंय आणि ड्रॉपचा डायमीटर काढा म्हटलेत, कधी रेडियस काढा म्हणतील, मग ते जे काढा म्हणतील ते काढायचं बेटा, आपण जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ओके, चला आणखीन काय विचारतील रे, रेडियस देतील ड्रॉपची आणि एक्सेस प्रेशर काढा म्हणतील. ठीक आहे, चला तसला एक प्रॉब्लेम आपण सॉल्व करूयात. घ्या सेकंड नंबरचं एक्झाम्पल लिहा. फाइंड द एक्सेस प्रेशर in case of a drop of radius, in case of a drop of radius 1.2 millimeter. Find the excess pressure in case of a drop of radius 1.2 millimeter. पुढे घ्यायचं, if the surface tension of water is, बघा वॉटरचं सरफेस टेन्शन T दिलंय 7.27 इंटू 10 टू द पॉवर -2 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर, सॉरी मीटर स्क्वेअर लिहिलं मी, न्यूटन पर मीटर एवढं दिलेलं आहे सरफेस टेन्शन. आणि तुम्हाला काय आताच्या प्रॉब्लेमच्या उलट काम काढा म्हणते. काय काढायला सांगितलेलं आहे, फाइंड द एक्सेस प्रेशर काढा म्हणते. चला मग फॉर ड्रॉप्स असं म्हणू आपण,
फॉर ड्रॉप्स काय असतंय एक्सेस प्रेशर PI मायनस P0 इज इक्वल टू 2T/R असं असतंय. चला व्हॅल्यू पुट करू. 2 इंटू हे 7.27 10⁻⁻2 हे होल डिवायडेड बाय रेडियस इज 1.2 mm म्हणजे 10⁻⁻3 असतील. ठीक आहे. बरं चला आता काय करूया त्याला. मी याला असं लिहून टाकतो. याला हे -3 वर गेले तर हे गुणाकार करतो. बेस ते 14 2 4 बेस ते 14 इथं असे आले आपण 1.2 आणि 10⁻⁻3 वर गेले तर +1 असा होईल. ठीक आहे. मग चला मी याला असं लिहितो. वरचा खालचा दशांश एक स्थळानं उडवला तर हे असं होईल 12 येतील. 10⁻1 म्हणजे 10च आहे. चला मी 12 न डिवाइड करा किंवा 2 न डिवाइड करा का 6 आले. हे बेस ते 14 2 4 72.7 डिवायडेड बाय 6 इंटू 10 आले हे. चला मी याला डिवाइड करायला लागलो इथं तर किती येऊ शकतं हे 6 1 6 6 2 12 परत 6 1 6 इंटू 10 येते 121 न्यूटन पर मीटर एवढं एक्सेस प्रेशर असेल. ठीक आहे. मग काय हा सुद्धा सहज प्रॉब्लेम होता. इझिली प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. मग एक्सेस प्रेशर कधी कधी कम्पेअर करा म्हणतील. कधी दोन्ही ड्रॉपच्या तुम्हाला रेडा गिवन असतील आणि त्या रेडियस वरून एक्सेस प्रेशर कम्पेअर करा म्हणतील. ठीक आहे. तर बाळांनो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. आज आपल्याला फक्त ड्रॉप्स अँड बबल्स मधलं एक्सेस प्रेशर फाइंड आउट करायचं होतं ते आपण केलं. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये एवढंच बाळांनो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कॅपिलॅरिटी आणि कॅपिलरी ॲक्शन हा एक मोस्ट इंटरेस्टिंग आर्टिकल स्टडी करणार. ठीक आहे. आज आपण इथं थांबूयात.